नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. मसानगंज येथे धाड टाकण्यात आली असून तेथे 550 लिटर रॉकेलचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीलाही ताब्यात घेतलं आहे. एका कारवाई अंतर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृहातील 10 कैद्यांना तडीपार करण्यात आलं आहे. बातमीपत्रात टाकूया सामाजिक, राजकीय व धार्मिक घडामोडींवर एक नजर. खापर्डे बगीचात न्यू आझाद हिंद मंडळात विदर्भाचा राजा विराजमान आहे. विदर्भाच्या राजाला 2100 किलोच्या लाडूचा नैवेद्य दाखवण्यात आला. भैरव महाराजांनी विदर्भाच्या राजाला हा लाडू अर्पण केला. खापर्डे बगीचातील न्यू आझाद हिंद मंडळाचा गणपती विदर्भाचा राजा सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याची भव्यता, आकर्षक देखावा यामध्ये नेहमीच आकर्षणाचं केंद्र असलेल्या विदर्भाच्या राजाला त्याची भव्यता, आकर्षक देखावा यामध्ये नेहमीच आकर्षणाचं केंद्र असलेल्या विदर्भाच्या राजाला 2100 किलोचा एकच लाडू असा नैवेद्य दाखवण्यात आला. महाकाली कॅटरर्सचे संचालक व स्वागताध्यक्ष भैरव महाराज यांनी आपल्या 20 कारागिरांसह 24 तासात 2100 किलोचा लाडू तयार केला. तो स्वहस्ते त्यांनी नैवेद्य दाखवला. माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी विदर्भाच्या राजाची आरती केली. मोठ्या संख्येने मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते. वाहन सोहत द्वारे कहो जन्म शुभ कथा तुम्हारी अति शुचि पावन मंगलकारी. एक समय गिरिराज कुमारी कीनो भारी भयो यज्ञ जब पूर्ण अनुपा तब पहुँचो तुम भरी द्विज रूपा. अतिथि जानी कै गौरी सुखारी बहुविधि सेवा करी तुम्हारी. अति प्रसन्न भय तुम वर दीना मातु पुत्र हित जो तप कीना मिलही. बुधवारी राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी न्यू आझाद हिंद मंडळाला भेट दिली. तेथील विदर्भाच्या राजाचं दर्शन घेतलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा जप्त केलाय. 6 लाखांचा हा मद्यसाठा असून नकली लेबलही आढळले आहेत.
नकली लेबल लावून मध्य प्रदेशात या दारूची अवैध विक्री होत होती. वडुरा शिवारात हा साठा सापडला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अचलपूर तालुक्यातील वडुरा शिवार येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड घातली असता 6,03,294 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. संत्रा दारू, मॅकडॉवेल्सच्या बाटल्या मोठ्या प्रमाणावर नकली लेबल येथे आढळलेत. हे नकली लेबल लावून दारूची अवैध विक्री मध्य प्रदेशात होत होती. हा अड्डा चालवणाऱ्या मयूर सुभाष कानेकरला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी येथे भेट देऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय आयुक्त उषा वर्मा यांच्याकडून माहिती घेतली. मागच्या 2 दिवसापासून अशी कुणकुण होती की अचलपूरच्या आसपास मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात साठ आलेला आहे. तर काल पोलीस आणि एक्साईजच्या टीमने काल त्यांच्यावरती पाळत ठेवली आणि काल रात्री वडुरा शिवार या गावामध्ये जवळपास 163 पेट्या, याची किंमत जवळपास 6 लाख रुपये आहे, ते सापडले. त्यासोबत काही वाहनं देखील सापडली. आरोपींना अटक केलेली आहे. परंतु त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट लेबल्स आहेत. दोन्ही लेबल्स आहेत, फॉर सेल इन महाराष्ट्र आणि फॉर सेल इन मध्य प्रदेश. म्हणजे ही जी गँग आहे ती दोन्ही राज्यामध्ये काम करत असं दिसतं. म्हणून आता मोठ्या प्रमाणामध्ये अजून काही ठिकाणी त्यांची स्टॉक असण्याची शक्यता आहे. म्हणून पोलीस विभाग आणि एक्साईज विभाग दोन्ही अजून बाकी ठिकाणी देखील पाळत ठेवतील आणि अजून असा साठा असेल तर जप्त करण्यात येईल. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. खानापूर गवळी येथील शेतकऱ्याने परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला जवानाने मदतीचा हात दिलाय. भारतीय वायुसेनेतून निवृत्त झालेले नंदकुमार चौधरी यांनी मृत शेतकऱ्याच्या परिवाराला नारायण पचिरेच्या कुटुंबाला 11,000चं सहाय्य दिलंय. मेरा नाम है नंदकुमार विष्णुपंत चौधरी. फिलहाल मैं खेती करता हूं. इससे पहले मैंने भारतीय वायुसेना में 20 साल सर्विस की, 1975 टू 1995. इसकी सच्चाई ये है कि किसान टोटली नेचर के ऊपर निर्भर है. निसर्ग कभी बारिश होती, कभी कम होती, कभी ज्यादा होती, और खेती की जो लागत मूल्य है, प्रोडक्शन कॉस्ट डे बाय डे बढ़ रही है. निश्चित उसे वापस क्या मिलेगा इसकी कोई गारंटी नहीं. ऊपर से कुछ एरिया ऐसा है कि जहां की जमीन हल्की है, वहां जितनी आप मेहनत लगाते हो, पैसा लगाते हो, उतना ही वापस मिलने की संभावना कम है. इसलिए सब अनिश्चितता जो है, इसके कारण किसान परेशान है. दूसरी बात यह है कि उसकी जो प्रोडक्शन कॉस्ट है, उस रेशियो में उसे जो उसकी जो उपज है, उसके जो मूल्य मिलने चाहिए, वो उसे मिल नहीं रहे हैं. इस कारण वह परेशान है, प्रॉब्लम में है, और उसे कोई रास्ता, सही रास्ता दिखाई नहीं दे रहा. ईश्वर की दया से मैं एक सदन किसान हूं. मेरी जो जीवन की जवाबदारी होती है, ड्यूटियां होती है, वो ईश्वर की कृपा से पूरी हो चुकी है. बच्चों का एजुकेशन, बच्चों की शादियां, ये सब कार्य मेरा पूरा हो चुका है. और ईश्वर की दया से मैं जिस व्यवसाय को करता हूं, उस आदमी की परेशानियां मैं अच्छी तरह समझता हूं. अगर मैं नहीं समझूंगा तो एक अच्छा जो बिजनेसमैन है या जिसने कभी वास्तवता जीवन की देखी नहीं है खेती वालों की, वो क्या समझेगा. तो ये सब वास्तवता समझते हुए ये मेरा फर्ज बनता है कि मैं जो परेशानी में है, जो सही में नीडी पर्सन है, उसकी मैं मदद करूं. ऐसे लोगों के लिए मैं यही कहना चाहूंगा, मन के हारे हार है, मन के जीते जीत. आदमी कभी मन से ना हारे, हौसले रखे, मेहनत करता रहे. मेहनत करने वालों की कभी हार नहीं होती, और यूं ही जीवन की नैया कभी पार नहीं होती. तो हिम्मत मर्दे मदद खुदा. जो आदमी हिम्मत रखता है, हौसले बुलंद रखता है, वो कभी जीवन में हारता नहीं. मैं अपने भाई लोगों से यही प्रार्थना करूंगा कि वो छोटे मोटे संकट जीवन में आते ही रहेंगे. साल में ऋतु जब 3 बदलते हैं तो चढ़ उतार जीवन के आते रहते हैं.
यूं ही छोटी छोटी बातों के लिए हिम्मत हार के अपना जीवन का जो प्रवास है वो ऐसा ही ना रोके। चलते रहो, एक दिन मंजिल मिल ही जाएगी। पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना जातीने शहरातील परिस्थिती दाखवली असता पोलीस विभाग खडबडून जागा झालाय। शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी व वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस अधिकारी आता रस्त्यावर उतरले आहेत। एकीकडे अमरावतीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे, तर दुसरीकडे विकासाला खीळ बसलेली आहे। पोलीस व महानगरपालिका यांच्या दुर्लक्षाचंच हे फळ आहे। त्यात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव भर घालतोय। नाहीतर अवैध व्यवसाय, अतिक्रमण, अनियंत्रित वाहतूक असं शहरातील चित्र राहिलं नसतं। परंतु हे चित्र पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांच्या दृष्टीपथात आणून दिल्याने आता पोलीस अधिकारी कामाला लागले आहेत। आपल्या वाहनांसह पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले असून अतिक्रमण हटवून वाहतूक नियंत्रणाचा प्रयत्न करत आहेत, तर महापालिकेच्या मदतीने अनेक ठिकाणचं अतिक्रमण पोलिसांनी हटवलं। मात्र हे दृश्य नेहमीसाठीचं असणं गरजेचं आहे, अन्यथा नेहमीप्रमाणे ये रे माझ्या मागल्या आणि तशीच अनियंत्रित वाहतूक आणि तेच अतिक्रमण। जिल्हा परिषद वाशिमने प्रसिद्ध केलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता यादीतील 10% आरक्षणातील भरती प्रक्रिया बंद केल्याच्या विरोधात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। 21 सप्टेंबर पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। जिल्हा परिषद वाशिमने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता यादीत असलेल्या अनियमिततेने भरती प्रक्रिया बंद केली आहे। या विरोधात कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे। जिल्हा परिषदने 27 जुलै 14 रोजी तेव्हापासून आजपर्यंत नियुक्तीचे आदेश दिले नाही। परत एक मानोरा तालुक्याची यादी अशी एक यादी बनवली की नियमानुसार 6 तालुक्यात यादी जाहीर करून ती बनवायला पाहिजे। अशा 5 लोकांची यादी तयार करून त्यांच्या मदत घुसवत आहेत। त्याच्यामुळे त्या स्थगिती आणण्यासारखे त्यांनी दाखवले आहे। आमचे आदेश मिळण्यासाठी आमचं आंदोलन आदेश मिळेपर्यंत, नियुक्तीचे आदेश मिळेपर्यंत चालू राहते। डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक 18 ऑक्टोबर रोजी होऊ घातली आहे। या अनुषंगाने डॉक्टर पंजाबराव देशमुख पॅनेलच्या 17 उमेदवारांचा परिचय पत्रकार परिषदेतून देण्यात आला। मी डॉक्टर सुरेंद्र गावंडे, विद्यमान अध्यक्ष पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटिव्ह बँक। येत्या 18 ऑक्टोबर 2015 रोजी होऊ घातलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत। बँकेचा सर्वांगीण विकास व्हावा हाच एक उद्देश घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत। येत्या 5 वर्षात बँक 550 कोटी रुपयाची जी बँक आहे ती 1000 कोटीच्या वर जावी हाच आमच्या सगळ्या उमेदवारांचा मानस आहे आणि या बँकेचं रूपांतर शेड्यूल बँकेत व्हावं ही आमची इच्छा आहे। बँकेच्या 20 शाखा आज कार्यरत आहेत। 4 शाखांचा वाढीव 4 शाखांचा प्रस्ताव आरबीआयकडे दाखल केलेला आहे। यावर्षी बँक 3,27,00,000 रुपयांनी निव्वळ नफ्यात आहे। जी बँक 18,75,00,000 रुपयांनी 2010 मध्ये तोट्यात होती, ती बँक आज 3,27,00,000 रुपयांनी शुद्ध नफ्यात आहे। येत्या 27 तारखेला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व भागधारकांना भरघोस डिव्हिडंड मिळावा ही आमची इच्छा आहे। कचरा उचलण्यासाठी कर्मचारी, वाहून नेण्याची व्यवस्था, गाड्या, ठेके, त्यासाठी लाखोंचा खर्च असं सारं असतानाही शहरात कचराच कचरा दिसतोय। साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून किडूक मिडूक वेचून विकणारे हा कचरा आणखी पसरवतात। शिवाय पारधीही पुन्हा शहरात दाखल झाले आहेत। अमरावतीचं रूपांतर स्मार्ट सिटीत करायचं असेल तर शहरातील घनकचऱ्याचं व्यवस्थापन होणं गरजेचं आहे, कारण जिथे तिथे पडलेला हा कचरा शहराला ग्रहण लावतोय। ठिकठिकाणचे कचऱ्याचे ढीग
हा कचरा हुसकणारी मुलं, माणसं, कचरा हुसकताना आणखी पसरणारा कचरा हे शहरातील नेहमीचंच दृश्य आहे. कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी कर्मचारी, गाड्या, ठेकेदार, त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च असं सारं नियोजन असतानाही दिसणारे हे कचऱ्याचे ढीग कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह लावत आहेत. महापालिकेच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर, उदाहरणार्थ तहसील परिसर समोर उड्डाणपुलाखालील भाग, जेथे पारध्यांचं वास्तव्य असतं, ते पुन्हा सुरू झालं आहे. मनपाने काही दिवसांपूर्वी पारध्यांचं शहरातून उच्चाटन केलं होतं, ते आता पुन्हा दिसू लागले आहेत. कचऱ्यामुळे होणारं प्रदूषण व नागरिकांच्या आरोग्यावर लागणारं प्रश्नचिन्ह. तेव्हा मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी ठराविक उत्तर दिलं, कारवाई करू. अमरावती शहरामध्ये एक विशिष्ट घटकाकडनं भंगार विकत घेऊन ते विकणे हे काही लोक व्यवसाय करीत आहेत आणि असं कळते आहे की त्या ठिकाणी आणखी घाण निर्माण होते. तर अशा सर्व व्यावसायिक जे आहेत त्यांच्यावर आता सॅनिटरी इन्स्पेक्टर मार्फत नोटीस देऊन त्या कारवाई करण्यात येणार आहे. तर याच्यानंतर जर त्यांनी घाण वगैरे त्या ठिकाणी केली तर त्यांच्यावर SI पद्धतशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा निर्णय आरोग्य विभागाने घेतलेला आहे. कचऱ्याप्रमाणेच अवस्था आहे अतिक्रमणाची. अतिक्रमण विभागाने ठरवलं तर शहराचा अतिक्रमणाचा विळखा सुटू शकतो, परंतु येथेही इच्छाशक्तीचा अभावच दिसून येतो. याचं उदाहरण म्हणजे नवाथे चौकातील हा भंगारवाला अतिक्रमण करतो, कचरा करतो, वस्तू जाळून प्रदूषण पसरवतो, चोरीचा माल खरेदी करतो, परंतु त्याच्यावर कारवाई होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कर्तव्यदक्ष गुडेवारांच्या राज्यातही ही स्थिती कायम आहे म्हटल्यावर इतरांना कोण जुमानतो? ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असलेल्या अमरावतीचा चेहरा बदलणार तरी कधी, याची वाट आता अमरावतीकरांना आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 329816 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.